झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी। आर्थिक तरतुदीसाठी फाईल अर्थ मंत्रालय आणि पीएमओ ऑफिसला पोहोचली। माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला मोठा दावा। बहुचर्चित आणि प्रलंबित असलेला मनमाड इंदूर रेल्वे मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या मार्गाच्या खर्चाला रेल्वे बोर्ड आणि नियोजन आयोगाने मंजुरी दिली असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला। आता आर्थिक तरतुदीसाठी या रेल्वे मार्गाची फाईल अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात पोहोचली असून आता कोणतीही शक्ती हा रेल्वे मार्ग रोखू शकत नाही, असेही गोटे यांनी सांगितले। रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने लोकसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि डफ वाजवून जल्लोष केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या रेल्वे मार्गाचा सातत्याने पाठपुरावा केला। 2022-23 मध्ये या रेल्वे मार्गाचा पिंक बुक मध्ये समावेश झाला। त्यानंतर सातत्याने झालेल्या बैठकांमधून अंतिम स्वरूप मिळत अखेर 6 डिसेंबर 2023 रोजी या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे। तब्बल 16,320 कोटी 53 लाख खर्चाच्या या रेल्वे मार्गाच्या आर्थिक तरतुदीचा आता शेवटचा टप्पा असल्याचे गोटे म्हणाले। रेल्वे मार्गाला धरून गोटे यांनी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावरही थेट टीका केली। मुळात या विषयातला डॉक्टर भामरे यांचा अभ्यासच नसल्यामुळे 4 वेगवेगळे सर्वे होऊन हा मार्ग रखडला। खोटे आणि बनावट आकडे देऊन 10 वर्ष वाया घातल्याचा आरोप देखील गोटे यांनी केला। मंजुरी मिळेपर्यंत याविषयी वाच्यता करू नका असे आपल्याला वरिष्ठांनी सांगितल्यामुळेच आपण आतापर्यंत गप्प होतो, अशी पुष्टी देखील गोटे यांनी जोडली। या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्षा हेमाताई गोटे, तेजस गोटे, रेल्वे मार्ग संघर्ष समितीचे मनोज मराठे, प्रशांत बदाने, डॉक्टर अनिल पाटील, विजय वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।